रोहित पवारांना मला विचारायचं आहे की पवार नाव बाजूला केलं तर तुमचं स्वतःचं काय कर्तृत्व आहे आणि तुमच्याच घरात काय चाललंय हे तुम्हालाच माहिती नाही। तुम्ही स्वतःच भ्रमित अवस्थेत आहात आणि या अशा भ्रमित अवस्थेत तुम्ही कोणती तरी यात्रा काढली। मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहात, तुम्हाला हे सभागृहामध्ये पाठवलेलं आहे, तर युवकांचे प्रश्न मांडायला तुम्हाला यात्रा कशाला काढायला पाहिजे? कधी पडणार तारखा दिल्या आहेत, तसं आता रोहित पवार कुठेतरी करू लागले। रोहित पवारांना मला विचारायचं आहे की पवार नाव बाजूला केलं तर तुमचं स्वतःचं काय कर्तृत्व आहे आणि तुमच्याच घरात काय चाललंय हे तुम्हालाच माहिती नाही। तुम्ही स्वतःच भ्रमित अवस्थेत आहात आणि या अशा भ्रमित अवस्थेत तुम्ही कोणती तरी यात्रा काढली आणि त्या यात्रेमध्ये तुम्ही दिसत होता युवकांचे काहीतरी प्रश्न। परंतु मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहात, तुम्हाला हे सभागृहामध्ये पाठवलेलं आहे, तर युवकांचे प्रश्न मांडायला तुम्हाला यात्रा कशाला काढायला पाहिजे? म्हणजे राहुल गांधी आता तुम्ही बनताय की काय अशी आता लोकांना शंका येते आणि त्यामुळे रोहित पवार यांनी आमच्याविषयी आणि आम्ही कोणत्या चिन्हावर लढणार आहोत हे याच्यावर स्वतःचा वेळ खर्ची करू नये आणि त्या उलट तुमच्या घरात काय चाललंय त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि दुसरे राहुल गांधी किंवा संजय राऊत बनू नका।